नाही म्हणून, हात वर करून सांगा आहे का नाही म्हणून. त्यामुळे साहेब आता आपण या सगळ्या लोकांना मार्गदर्शन करा. दुष्काळी परिस्थिती आहे साहेब, कामाचे विषय बरेच आहेत, सांगण्याचं व्यासपीठ नाहीये. नंतर आपण वेगळी वेळ द्या. पाण्याचा प्रश्न आहे, शेतीचा पाण्याचा प्रश्न आहे, लाईटचा प्रश्न आहे, उजनीचा प्रश्न आहे, खडकवासलाचा प्रश्न आहे, भाटघरचा प्रश्न आहे, नीरा नदी, भीमा नदी, शेटपळ तलाव, वाघाला टँक, भल्या भल्या गोष्टी साहेब आहेत. त्या गोष्टीसाठी आपण वेगळा वेळ द्या. आणि आता साहेब लाकडी लिंबोडीचा आपल्याला सत्कार केला. एकदा टाळ्या वाजवा साहेबांच्या करता. लाकडी लिंबोडी करता 228 कोटी रुपये कुणी दिले असतील तर ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्याला दिलेले हे आपल्याला मित्रांनो विसरून चालणार नाही. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा साहेब आपण विचार करून येणाऱ्या पुढच्या काळामध्ये साहेब आपल्याला सहकार्य आपण कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. साहेब दुष्काळी परिस्थिती आहे, गावागावामध्ये टँकरची मागणी वाढायला लागलेली आहे, गावागावामध्ये जनावरांचा पिण्याचा आणि चाऱ्याचा प्रश्न निर्माण व्हायला लागलेला आहे. काय गावातले मतदार म्हणतात आम्ही मतदानालाच येणार नाही. आम्ही त्यांना विनंती करतोय, हा आपल्याला लोकशाहीमध्ये दिलेला अधिकार आहे, असं करू नका. त्यामुळं काही अधिकारी म्हणतात आचारसंहिता आहे. आम्ही त्यांना सांगितलं रेव्हेन्यू स्केअरसिटी किंवा त्या मॅन्युअल प्रमाणे इलेक्शन कोड मध्ये दुष्काळाच्या कामाला मदत करायला काहीच अडचण नाही. तर आपण आपल्या मार्फत सूचना द्याव्यात. आणि रोजगार हमीची काही काम असतील या छोट्या छोट्या गोष्टी साहेब आहेत, पण या सामान्य माणसांच्या करता साहेब महत्वाच्या आहेत. या सगळ्या गोष्टीचं आपण योग्य लक्ष देऊन काम कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. जाता जाता साहेब इथं एक 4-5 प्रश्न आमचे आहेत आणि या 4-5 प्रश्नामध्ये एकतर साहेब गावगावच्या कार्यकर्त्यांच्या विकास कामाला साहेब निधी मिळत नाही. गावगावच्या कार्यकर्त्यामध्ये 50% पेक्षा अधिक ग्रामपंचायती साहेब या भारतीय जनता पक्षाच्या आहेत. अंकितांनी उल्लेख केल्याप्रमाणे काही ग्रामपंचायतीमध्ये अन्याय होतो, काही सदस्य डिस्क्वालिफिकेशन मध्ये अन्याय होतो, काही सरपंच साहेब 5-5 हजार मताची गाव आहेत साहेब, त्या गावचा सरपंच सुद्धा डिस्क्वालिफाय होतो. उद्या आम्ही त्या गावात मतं मागायला गेल्यानंतर काय त्या लोकांना सांगायचं. तर हे सगळे साहेब प्रश्न जे आहेत हे शेवटी कार्यकर्त्यांच्या संदर्भातले प्रश्न आहेत. या प्रश्नामध्ये आपण योग्य दखल द्यावी आणि ह्या तालुक्यातला भ्रष्टाचार कसा थांबवता येईल साहेब हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. कारण शेवटी भ्रष्टाचार जर वाढला तर साहेब तालुक्यातल्या सामान्य माणसाला त्रास होतो आणि तो त्रास झाल्यानंतर त्याचं रिफ्लेक्शन नाही म्हणलं तरी आपल्यावरती झाल्याशिवाय राहत नाही. ही सुद्धा खबरदारी ह्या माध्यमातून आपण घ्यावी. आणि आपल्याकडे गृह खातं आहे साहेब, पोलीस स्टेशनचे अधिकारी आम्हाला सहकार्य करतात, त्यांच्याबद्दल आमची तक्रार नाही, अधिकाऱ्यांच्या बद्दल आमची तक्रार नाही साहेब, कारण आम्ही पण 20-20 वर्ष प्रशासनामध्ये काम केलेलं आहे. पण साहेब काही गोष्टीमध्ये दबाव आणला जातो आणि मग क्रॉस कंप्लेंट घ्या, खोट्या नाट्या केसेस दाखल करा. तर ह्या गोष्टी सुद्धा साहेब थांबल्या पाहिजे. योग्य असेल, कुणी अन्याय केला असेल जरूर त्याच्यावर तुम्ही कारवाई करा. पण एखाद्याला मारले आणि त्याच्या विरोधातच मारणारा माणूस अगोदर येऊन कंप्लेंट देतो आणि कोणाचा जरी फोन येणार असेल साहेब तर तेवढा फोन बंद करायचं काम करा. म्हणजे आमच्या लोकांना त्या ठिकाणी न्याय मिळण्याशिवाय राहणार नाही. एवढीच या ठिकाणी ग्वाही देतो. आपण आलात, आपलं मनापासून स्वागत करतो. आणि एकदा महायुतीच्या बाबतीमध्ये साहेब आपण मार्गदर्शन करा. मी सगळ्याच्या वतीने आपल्याला ग्वाही देतो साहेब, तुम्ही जो निर्णय सांगताल तो निर्णय समोर बसलेली जनता मान्य केल्याशिवाय राहणार. मान्य का नाही तुम्हाला सांगा, जरा मोठ्या आवाजात बोला, कमी आवाजात. देवेंद्र फडणवीस साहेब सांगतील तो निर्णय मान्य आहे ना तुम्हाला साहेब, तुम्ही सांगाल तो निर्णय मान्य होईल आणि त्या पद्धतीने पुढचं या संदर्भातलं नियोजन केलं जाईल. एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि आज आपण आलात, आपलं स्वागत करतो. आणि पुन्हा एकदा अरे विधानसभेचं बघू की बाबा, बस खाली जाणार. आणि आता आपल्या सगळ्यांच्या वतीनं फडणवीस साहेबांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.